सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणीची आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. सोमवार असल्यामुळे करचरण कृतं वा, कायजं कर्मजं वा, श्रवणजवनजं वा, मानसं वा पराधं. विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. जय जय रघुवीर समर्थ, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला आपण असं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भक्ती उपासना सगळं काही करत असतो. आता जेव्हा आपण धार्मिक होतो किंवा आपल्याला काहीतरी वेगळी अशी संकल्पना मनात येते की वेगळं काहीतरी आपल्याला आता करायचं आहे, नवल घडावे गे हे माये, म्हणजे मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आत्तापर्यंत करत असल्यापासून मला जो काही इतका विशेष लाभ झाला नाही, लाभ झाला नाही असं तर मी म्हणणार नाही. लाभ खूप झाला, वेगवेगळ्या प्रकारचा पैसा मिळाला, संपत्ती, प्रसिद्धी, सगळं काही मिळालं. पण तरीसुद्धा असं जाणवायला लागलं की कुठेतरी काहीतरी कमतरता आहे आणि मला काहीतरी वेगळं पाहिजे आहे. असं जेव्हा मनात येतं तेव्हा खरं म्हणजे मनामध्ये भक्तीचा उदय होतो. आता भक्तीचा उदय होतो म्हटल्यावरही या सगळ्या गोष्टी पटण्यासाठी पुन्हा तो पहिला जो श्लोक आहे त्या श्लोकाने सुरुवात करते की मंत्रे तीर्थे द्विजय देवे, दैवज्ञे भेषजो गुरौ, यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. आता जशी आपली भावना असेल त्याप्रमाणे आपण वळतो आणि त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एक भगवंतानी अशी योजना करून ठेवलेली आहे की आपण जसा विचार करू तसंच आपल्या समोर दृष्टीसही पडतं, कानांना ऐकूसुद्धा येतं. हा इतका मोठा नियम जो आपल्या समोर आहे त्याचा फायदा खरं तर प्रत्येक मनुष्याने करून घ्यावा. याचं खरं म्हणजे 2 भागामध्ये विभाजन करून मी सांगण्याचा प्रयत्न करते. भाग म्हणूनही पण एक अगदी साधा भक्तिमार्ग आणि दुसरा ज्ञानमार्ग. आता दुसरा ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग सांगायचा असेल तर ज्ञानमार्गसुद्धा आपल्याला कधी असं वाटतं खूप हुशार व्यक्ती असल्यामुळे त्या ज्ञानामध्ये, ते शिकण्यामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आपोआप रुची निर्माण होते. ती बुद्धीच तशी असते, ती भगवंतानी दिलेली बुद्धी. त्यामुळे ज्ञानमार्गाच्या मार्गाने सुद्धा व्यक्ती जातो आणि भक्तिमार्गाने आपल्याला जायचं असेल तर भक्तिमार्ग हा सगळं तसा सोपा मार्ग आहे असं सगळे संत म्हणतात. या ठिकाणी कशाची आवश्यकता आहे ते. आता आपण समजा आता काही गोष्टी करतोय देवासाठी अगदी मनापासून, कोणी अगदी लाखोली वाहतं, फुलांची वाहतं, कोणी जप करतं, नामस्मरण करतं, किंवा कोणी चांगलं वागतं, कोणी परोपकार करतो, म्हणजे योग करतो. अशा कितीतरी गोष्टी अशा आहे की ज्या ठिकाणी त्यांचा अंतरात्मा खुश आहे असं त्यांना जाणवतं. आता हे सगळं जाणवत असेल माझं मला, पण त्याला काहीतरी प्रूफ पाहिजे, त्याला काहीतरी सिद्धता पाहिजे. आणि सिद्धता जर पाहिजे असेल तर ती गोष्ट एकदा का त्या मार्गात लागलो की सिद्धता आपल्याला प्रत्येकाला आवश्यक असते. एक गोष्ट मी करायला लागल्याबरोबर त्याचं काहीतरी फळ मला मिळावं अशी अपेक्षा असते. आणि फळ हे जे मिळणार आहे भक्तिमार्गामध्ये ते प्रत्यक्ष दिसण्याच्या स्वरूपात आपल्याजवळ नाही मिळणार आहे. हे आधीच सगळ्या संतांनी सांगून ठेवलं आहे की हे दिसणारं नाही. जे दिसणार नाही त्याच्या मागे लागल्यावर काय आनंद मिळणार आहे. पण प्रत्येक क्षणाक्षणाचा जर आनंद घ्यायचा प्रयत्न केला आणि दासबोध असो, गीता असो, आता भगवद्गीतेचा जर विचार केला, भगवद्गीताचा ठोकताळ्याने जर विचार केला तर ती 3 भागामध्ये विभाजित केली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पहिला 1 ते 6 जे आपण सध्या सुगीता वाचतोय त्यामुळे बरंच सोपं झालं आहे, त्याच्यावर बोलणार नाही. पण 1 ते 6 जो आहे
जे अध्याय आहेत त्याला पहिलं षटक म्हणतात तो कर्मयोग आहे. कर्मयोग सांगितला आहे भगवंतांच्या ठिकाणी, थोडक्यात सांगायचं आहे त्या ठिकाणी. मग तो कर्मयोग असल्यामुळे शरीराशी संबंधित आहे. म्हणजे जर कोणी कर्म करत असेल तर त्या कर्माच्या संबंधित काय काय व्याख्या आहेत त्या ठिकाणी भगवंतांनी स्पष्ट सांगितलं आहे. आणि तसा मधला भाग जो आहे 7 ते 12, तर 7 ते 12 भक्तियोग आहे. जसा दासबोधामध्ये भक्तियोग सांगितला आहे, ज्ञान देतच राहतात त्याच्यात मधून मधून, ज्ञान देणार नाही असं होणार नाही, पण ज्ञान देत असताना भक्ती मार्गाने जावं अशी अपेक्षा आहे. मग जेव्हा अर्जुन भक्त झाला तेव्हा त्याला पटकन पटलं आणि तो भगवंताला शरण गेला. तो 7 ते 12 तो भक्तियोग आहे. त्याला मध्यम षटक म्हटलं जातं, तो ज्ञानमार्ग आहे. त्या ठिकाणी त्यांनी ज्ञानयोग सांगितला आहे. आणि 13 ते 18 जे आहे तो ज्ञानयोग आहे, दुसरा भक्तिमार्ग आहे. आणि तिसरा आहे तो ज्ञानमार्ग आहे. त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या प्रकारचे ज्ञान अर्जुनाला दिलं आहे. मग त्याला अगदी चरम षटक म्हणतात, त्या ठिकाणी ज्ञान दिलेलं आहे. आणि ते ज्ञान कोणतं दिलं आहे ते थोडक्यात की जीव आणि शिव एकच आहे हे ज्ञान दिलं आहे. बरं, त्यांनी ज्ञान दिलं आहे, जीव आणि शिव एकच आहे. जसं उदाहरणार्थ समुद्राची लाट जर उसळत असेल तर तिने जर म्हटलं की मी समुद्रापासून वेगळी आहे तर ते शक्य नाही. जेव्हा ती खाली येते, काही कारणाने खाली येते, तेव्हा समुद्रात मिसळते, तेव्हा आपल्याही डोळ्यांनी आपल्याला दिसतंय की लाट जरी वेगळी वाटली तर ती समुद्रामध्ये विलीन झाल्यावर ती समुद्रच बनते. अशा प्रकारचा जो ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला भगवंतांनी तिसऱ्या भागामध्ये म्हणजे 13 ते 18 या भागामध्ये दिलं आहे. मग तसंच हे जीवशिवाचं ऐक्य सांगितलं आहे. मग हे सांगत असताना पटतं का बरं? पटायला का पाहिजे? कारण आपण आता लागलो आहे भक्तिमार्गाला. भक्तिमार्गाला लागणे म्हणजे भगवंत आपल्यावरती खुश आहेत की नाही, मला भगवंत भेटेल का, मला भगवंत मिळेल का. भेटणे म्हणजे भेट घेणे, मला भगवंत भेटेल का. म्हणजेच याचा दुसरा अर्थ पण असा निघतो की कुणीतरी मला भेटवून द्या, कुणीतरी मला भेटवून द्या. म्हणजे भगवंत भेटेल का मला, हे माझ्या एकटीच्याने शक्य नाही असं जर एखाद्या वेळेस वाटलं तर लागलीच दुसरा प्रश्न असतो त्या ठिकाणी की मला कुणीतरी भेटवून द्या. म्हणजे कुणाचं तरी अस्तित्व मनातल्या मनात आहे, मला भेटणार नाही. कारण मी तर इतके प्रयत्न करते, आता इतके प्रयत्न करत असताना हे 3 योगही सांगितले, कर्मयोग आणि त्याच्यानंतर सांगितलं आहे भक्तियोग आणि ज्ञानयोग, सगळं सांगितलं, वाचन केलं, पारायण केलं. पण आता भगवंत म्हणजे काय ते अर्जुनाला सांगितलं, मला सांगितलं, मला नाही कळत आहे. ते कळत आहे मला, ज्ञान सगळं झालं, पण मला प्रत्यक्ष मला भेटेल का ह्या प्रश्नाचं जर मला उत्तर पाहिजे असेल तर थोडंफार दासबोधातल्या 3 ओव्या फक्त वाचते आणि मग माझं निरूपण करते. त्या दासबोधाचं आणि या भगवद्गीतेचं अगदी सारखं आहे. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्याचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. मग या ठिकाणी भक्तिमार्ग सांगितला आहे. म्हणजे कर्मयोग आणि भक्तियोग या मार्गाने भगवंत निश्चित भेटतो. कर्मयोग आणि भक्तियोग या मार्गाने भगवंत निश्चित भेटतो. हठयोगी आहेत ना सध्या, ते हठयोगी कर्मयोगी जे आहेत त्यांना निश्चित भेटतो. कलाकारांनी पण कर्म केलं आहे आपापलं, त्यांना निश्चित भेटतो. मग तिसरा जो आहे ज्ञानयोग, त्या ज्ञानयोगाने भगवंत भेटत नाही, पण ज्ञानोत्तर भक्ती झाली तर भगवंत भेटतो. म्हणजे मला भगवंत भेटेल का या प्रश्नाचं उत्तर जर घ्यायचं असेल तर आपल्याला ज्ञानमार्गापेक्षा एकतर कर्ममार्ग निवडावा लागेल किंवा भक्तिमार्ग निवडावा लागेल, जो दासबोधामध्ये सुद्धा त्या ओळीमध्ये त्यांनी म्हटलंय. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. आता हे पुन्हा ज्ञान झालं की ज्या ठिकाणी सायोज्य मुक्ती देणारे, हो मला कळलं की ज्ञान मिळतं आहे मला वाचून वाचून की सायोज्य मुक्ती म्हणजे चौथी मुक्ती, ज्या ठिकाणी भगवंताच्या मांडीवर किंवा भगवंताच्या सोबतच मी राहणार आहे, हे ज्ञान मला दासबोधामध्ये आहे दिलेलं, ते मला थोडं थोडं कळतं आहे. असं जर प्रत्येक भक्ताला वाटलं तर मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीवाशिवाचा निश्चयो बोलिला असे. मग जीवाचा शिवाचा जो एखादा जर निश्चय केला की जीव आणि शिव वेगळा, हो हे पण मला कळलं, ऐकलं, वाचलं, कारण माझं पारायणच सुरू आहे. जीव आणि शिवाचा ऐक्य हा ज्ञानयोग सुद्धा समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलं आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चय बोलिला असे श्रीराम. त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आपण कोण हा निश्चय त्यांनी दिलेला आहे. जसे 3 भाग आपण भगवद्गीतेचे केले तसेच आपण ह्याच्या काही ओव्या, अशा तर सगळ्याच ओव्या आपण घेऊ शकतो, पण दासबोधावर निरूपण नसल्यामुळे या 3 गोष्टींचं निरूपण सुद्धा करत नाही. पण हे ज्ञान झालं की इथे ब्रह्माचा निश्चय सांगितला आहे, ब्रह्म म्हणजेच मी आहे, अहम ब्रह्मास्मी, हा सुद्धा योग आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितला आहे आणि दासबोधामध्ये सांगितलं आहे. मग नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य प्रचिती शास्त्रे सहित, आणि मुख्य गोष्ट म्हणजे आत्मप्रचिती यायला पाहिजे.
आत्मप्रचिती आली आणि ती शास्त्रांसहित आली. आपल्याच मनाने मी आनंदात आहे आणि मला देव भेटला असं चालणार नाही, शास्त्र पाहिजे आहे, हे सुद्धा कळलं. म्हणजे दासबोधामधल्या या 4 निवडक ओव्या आणि भगवद्गीतेचे 3 भाग केले. भगवद्गीतेचं काहीच बोललो नाही आपण, पण नुसते 3 भाग केले. ज्या ठिकाणी पहिला कर्मयोग, त्या कर्मयोगामध्ये तत्वमसी जो आहे ना, त्यातला त्वमचा बोध केलेला आहे. त्वम, तत्वमसी मधला त्वम जो आहे तो कर्मयोग त्यांनी पहिल्या षटकामध्ये सांगितला आहे. दुसरा जो मध्यम आहे तो तत् आहे. मग तत्वम आल्यावर तत्वमसीचा बोध ज्ञानयोगाद्वारे त्यांनी आपल्याला 13 ते 18 मध्ये केला आहे. हे सगळं ज्ञान, ती सगळी माहिती, आता ज्ञान म्हणण्यापेक्षा ही जनरल जशी माहिती घेतो आपण तशी माहिती आपण घेतली, कारण आपण भक्त आहे, भक्त आहे. त्याचबरोबर मंत्रे तीर्थे द्विजय देवे दैवज्ञे भेषजय गुरव यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी, हेही मला कळलं की जर मी भावना केली तर हे सगळं मला कळणार आहे. कळल्यानंतर प्रत्यक्ष भगवंत कसे आहेत किंवा देव मला भेटेल का, आणि देव मला भेटत असेल तर कुणीतरी मला भेटवून द्या. हा एक मनातला, प्रत्येकाच्या मनातला हा विषय आहे. हा सगळ्यांच्याच मनातला आहे. सगळे भक्त जे असतात ते मला भेटेल का. आता याच्यामध्ये मी 2 भागामध्ये विभाजन केलं. पुन्हा एक ज्ञानयोग सांगणारे जे वेदांताच्या साह्याने, आणि आज सांगते भक्तियोग. भक्तियोग अतिशय गोड असल्यामुळे पहिल्यांदा भक्तियोग, खरं म्हणजे पहिल्यांदा ज्ञानयोग घ्यायला पाहिजे की ज्ञान म्हणजे सगळं संपादन. पण आता ह्या 4 ओव्यांनीच जर डोक्याला त्रास होतो, पटलं असलं तरी, तर त्याच्यापेक्षा गोड गोड भक्ती जर ऐकून घेतली आणि मग पुन्हा ज्ञानाकडे वळलं तर आपलं मन थोडं तयार होईल या सगळ्या गोष्टी ऐकायला. त्यामुळे आधी भक्ती मार्ग जर त्या लोकांनी सांगितल्या त्याचं. आता याच्यासाठी आणखी एक उदाहरण सांगते, म्हणजे ज्यांनी माझं काय चाललंय, माझी तळमळ काय चालली आहे हे समजेल. सगळ्यात पहिल्यांदा 4 वेद आहेत. 4 वेदांचं सार काढून ठेवलं आहे उपनिषदांमध्ये. उपनिषदांचं सार स्वतः भगवंतांनी काढलेलं आहे आणि समर्थांनी काढून ठेवलेलं आहे. हे सगळं आपल्यासाठीच केलं आहे ना. मग आता ह्या सगळ्या गोष्टीतून मला काहीतरी आवडलं, मला काहीतरी भावलं, ते आपण आत्मपरीक्षणात्मक पाहायला विचार केला तर आणिक जवळ जातो आपण. श्रोता आणि वक्ता एकच होऊन पुन्हा तिथे जीवाशिवाचं ऐक्य होण्यापेक्षा आपल्या श्रोता वक्त्याचं जरी ऐक्य झालं तरी ती किती मोठी समर्थ कृपा असेल असा विचार करून मनाला जे वाटलं, भावलं त्यावरती बोलण्याचा हा प्रयत्न आहे. की जसं त्यांनी सगळ्यांनी सार काढलं तसं प्रत्येक जीवाचा काही ना काही तळमळ, काही ना काही प्रयत्न सुरू असतो की मला देव भेटेल का. आणि देव काय आहे याचं उत्तर दुसऱ्या भागात देते, आणि पहिल्या भागामध्ये देव भेटेल का ह्या प्रश्नावरती थोडंसं निरूपण करू. या ठिकाणी आपण आपल्या मनाप्रमाणे जसं जसं मनामध्ये भावना असेल तसा देव भेटतो, हा पहिला श्लोक तर झालेलाच आहे. आता मला देव भेटेल का म्हटल्यावरती एक श्लोक फक्त सांगते आणि त्याच्यावरती निरूपण करते. उद्धरेदात्मानम नात्मानम वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुनात्मनः. म्हणजे या ठिकाणी या श्लोकामध्ये आपल्या आनंदाची एक गोष्ट सांगितली आहे. त्या ठिकाणी सुरुवातीलाच सांगून टाकलंय भगवंतांनी की तुम्ही स्वतःला कमी लेखायचं नाही, कुणीही असो. आता परवाच मी प्रभाताईंना जेव्हा त्यांच्या गायनावरती लिहिलं त्यामध्ये स्पष्ट लिहिलं की तुमच्यामध्ये जो गुण आहे, सगळ्यांमध्ये जे चांगले गुण असतात, जे काहीच सगळं चांगलं दिसतं ते भगवंताचे गुण असतात, ते दिसतात. पण ज्यांच्याजवळ नाही तसं वाटतं त्यांनी सुद्धा स्वतःला कमी लेखू नये. म्हणजे या ठिकाणी मी भगवंताचे आपोआपच झाले. कशी झाली आपोआप की कोणत्याही प्रकारची कमतरता माझ्यामध्ये नाही हे भगवंतांनी सांगून ठेवलं आहे. जीवामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. वसाद येत म्हणजे स्वतःला अवसाद येऊ द्यायचा नाही की मला हे जमत नाही, मला ते जमत नाही. त्यांच्यावरती कृपा झाली, माझ्यावरती कृपा झाली नाही. म्हणजे देवानी आपल्याला पहिल्याच झटक्यात सांगून टाकलं की तू माझी आहे. कारण तू जर म्हटलं की माझ्याजवळ हे नाही, तो प्रत्यक्षात माझा अपमान आहे हे पुढे समजावून सांगणार आहे. भगवंत स्वतः म्हणतात की जर तू म्हटलं की मला बुद्धी नाही, जर तू मला म्हटलं मला रूप नाही, जर तू मला म्हटलं ऐश्वर्य नाही, तर तो माझा अपमान आहे. कारण जे काही तू बोलते आहे ते देहाबद्दल न बोलता माझ्याबद्दल बोलते असा थोडासा सूक्ष्म विचार जर केला तर आपण अपमान करू का. म्हणजे भगवंतांनी आपल्याला स्वतःचं मानलंय. हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला कळतो पहिल्या श्लोकामध्ये. मग आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुनात्मनः. आपली बुद्धी ही आपली वैरी आहे, आपली बुद्धी आपली वैरी आहे. आपल्याला हे जमत नाही, आपल्याला ते जमत नाही असं म्हणत असताना ती बुद्धी म्हणते, त्याचा मराठी श्लोक जी चुकीत आहे ती सांगते, स्वयेचा आत्म्या उद्धारावे विनाश न करा आत्म्याचा. आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे.
स्वयेचा आत्म्या उद्धारावे, विनाश न करा आत्म्याचा, बंधू आपणचे आत्म्याचे, स्वतःचं रिपूही आत्म्याचा, अशी स्पष्ट सुगीता सांगते. जर आपल्याला संस्कृत समजला नाही तर संस्कृत पण मराठी पण समजलाय. मग हे समजत असताना भगवंतांनी एक शाश्वती दिली आहे की तुम्ही स्वतःला कमी समजायचं नाही. स्वतःला जर कमी लेखू लागलो तर तो माझा अपमान आहे. कारण मी तुमच्या शरीरामध्ये स्वतः चैतन्य स्वरूपामध्ये मी स्वतः विराजित आहे. ही पहिली गोष्ट कळली. मला देव भेटेल काची पहिली स्टेपच तर त्यांनी सांगितलं की तू माझा आहे. तू माझा अपमान करायचा नाही. तुझ्यामध्ये मी असल्यामुळे तू आणि मी काही वेगळा नाही. का भेटेल, का भेटेल असं विचारलं तर का भेटेल, मी हे शरीर मला मिळालंय. हे शरीर मला मिळालं तर आपण कधी विचार केलाय का ह्या गोष्टीचा, की आपल्याला जे शरीराद्वारे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या गोष्टी ज्ञानाच्या वाटतात तरी ते अगदी सरळ आहे की माझ्या मनामध्ये माझी बुद्धी, माझं चित्त कमी का असेना. खारुताईसारखी बुद्धी जरी असली तर खारुताईनी जर रामांना मदत केली आणि रामांचे आशीर्वाद तिला पाठीवरून हात फिरवून मिळाले, मग माझ्याजवळ बुद्धी तिच्यापेक्षाही कमी आहे का. मग या सगळ्या माझ्या बुद्धीचा जी अतिविस्तार पावलेली बुद्धी आहे, माझी अतिविस्तार पावलेली आणि अति ज्ञान मिळवण्यासाठी जी आतुर झालेली माझी जी बुद्धी आहे ना, त्या बुद्धीला असं म्हणायचं की ती बुद्धी त्याचा उपयोग भगवंताला ओळखण्यासाठी करायचा. म्हणजे जो आतमध्ये आहे त्यांनी सांगून ठेवलं मी तुझ्या आत आहे. मग तुझ्या आत आहे तर या बुद्धीचा उपयोग बाहेर न करता आतमध्ये असलेल्या परमात्म्याला ओळखायचा तू प्रयत्न कर. आणि तुझा प्रयत्न जर तू एका श्लोकावर बोलणार आहे, इतकी मोठी भगवद्गीता, त्या प्रत्येक भगवद्गीतेमध्ये एकेका महिन्याचं निरूपण एकेका श्लोकावर होत आहे. पण या ठिकाणी या श्लोकावर मला देव भेटेल का, तर त्या ठिकाणी सुरुवातीलाच भगवंतांनी सांगितलं मी तुझ्यातच आहे. भेटण्याचा प्रश्न उद्भवतो कुठे ते ज्ञानाने मी दुसऱ्या भागात सांगणार आहे. भेटण्याचा प्रश्नच नाही. मग तू हा विचार केला, तुला शरीर कसं मिळालं, हा प्रश्न आपल्याला विचारतायत भगवंत की तुला शरीर कसं मिळालं. तू मागितलं होतं, देवाजवळ अर्ज केला होता की मला हे शरीर मिळावं, ते नाही केला होता अर्ज, तरी आपोआप शरीर मिळालं. ते कसं मिळालं तो वेदांताचा सिद्धांत आणखी वेगळा आहे, पण तुला मिळालं. मग तुला बुद्धी मी दिलेली आहे, तुझा मन आहे, इंद्रिय बाकीचे सगळे आहे, ते इंद्रियांनी तू भोग घेतो. हे सगळं जे करतो ते मी जर नसलो तर करू शकतो का. मी जर तुझ्यामध्ये नसलो तर हा भोग तू घेऊ शकतो का. मग याचा तू विचार केलाय का कधी. मग जेव्हा तू हा विचार करशील, तुझाच तू जेव्हा विचार करशील तेव्हा कळेल की मी तुझ्या आत आहे. मग एकदा का मी तुझ्या आत आहे म्हटल्याबरोबर आपलं जे मन आहे ते साहजिकच आतमध्ये जातं. जे आतापर्यंत बाहेर शोधत होतो ते बाहेर ते भगवंत सगळीकडे असले तरी तो त्यांचा प्रश्न आहे, बाकीच्यांचा प्रश्न आहे. माझ्यासाठी माझे भगवंत आत आहेत ना माझ्या घरामध्ये. जर माझ्या घरामध्ये एखादी व्यक्ती, माझे वडील बसलेले आहेत, तर त्या वडिलांकडे माझं लक्ष गेल्यावर वडील मला काय करू शकतात, कारण मला माहिती आहे वडील माझे घरात बसले आहेत. मग तसे माझ्या या देहामध्ये जर भगवंत आहेत हे कळल्याबरोबर माझी बुद्धी, माझं मन, माझी सगळी इंद्रिय, जे काही मी करीन ते सगळं फक्त भगवंतासाठी करीन. म्हणजे मला भेटेल काचा प्रश्न कुठे आला. पहिल्या ओवीमध्ये सांगितलंय भेटेल का म्हणजे काय, मी आहे म्हणून तो जिवंत आहे. ते फक्त तुझं लक्ष माझ्याकडे जात नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मी दिलेली जी बुद्धी आहे ती बुद्धी तू माझ्यासाठी वापर, ज्ञान मिळवण्यासाठी वापरू नको. आणि काल जे ऐकलं त्यावरून तर स्पष्ट सांगितलंय की ज्ञानमार्गातून भगवंत भेटत नाही. त्यामुळे ज्ञान मिळवण्याच्या मार्गी लागू नको. जे काही तळमळून आत्मप्रचितीने जे लोक सांगतात की त्यामध्ये आत्मप्रचिती, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रसहित आत्मप्रचिती घेणारे जे सद्गुरू आहेत, त्या सद्गुरूंकडे जर गेला तर तुझी मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं भोगत असताना सुद्धा तुझे चालणारे पाय सुद्धा माझ्या प्रदक्षिणा ठरू शकतील. करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा, तू जे काही करशील ते सगळं मला समर्पित होईल. म्हणजे तुझी जी बुद्धी आहे ती बुद्धी फक्त माझ्याकडे लाव. का मग एवढा मोठा देह तुला कशासाठी दिला, याचं कारण त्यांनी सांगितलं की देह देत असताना भोगायचं आहे. भोगत असताना सुद्धा कोण भोगणारा, माझ्या आतमध्ये बसलेला कोण आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे आपले जे भोग आहे ते त्याच्या प्रती समर्पित करायचं आहे. मग इतर कोणी मार्गदर्शन करू शकतात का, मला कोणी भेटवून द्याल का, या प्रश्नाचं उत्तर मलाच भेटवून घ्यावं लागणार आहे हे सद्गुरू सांगतायत ना. मग त्या सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे मी माझं शोधून घ्यायचं. उदाहरणार्थ मला जेव्हा सायकल शिकायची असते लहानपणी, मला सायकल शिकवा, संसारातली सुद्धा ही उदाहरण आहे. सायकल शिकवा म्हणतात, कोणीतरी मोठी व्यक्ती येतं आणि म्हणतो अगं मी शिकवतो, आणि सायकलवर बसल्यावर 2 मिनिटं फक्त सोबत राहतात की 3ऱ्या मिनिटाला सोडून देतात आणि सायकल आपण चालवायला लागतो. भले पुढे जाऊन पडतो, पण त्यांनी काय केलं, फक्त बसवलं आणि 2-3 मिनिटं आपल्यासोबत चालल्यासारखं वाटलं. कधी कळलं नाही त्यांनी हात सोडून दिला.
कधी त्यांनी आपला हात सोडला आणि आपण एकटं चालत गेलो कळलं नाही आणि इतका आनंद झाला, पडलो जरी, अरे मी तर 4-5 पावलं पायडल मारले आणि मला बॅलन्स पण करता आला, हे कळलं. कुणी केलं? त्या ठिकाणी तो शिकवणारा आपल्यासोबत बसला कितीतरी वेळ, पण शेवटी चालवावी कोणाला लागली? आपल्याला लावली. आईने सगळं स्वयंपाक करून ठेवला, पण स्वयंपाक केल्यानंतर खायचं काम आपल्यालाच करावं लागतं. तसं भगवंत म्हणतात, सांगणारा सद्गुरू आहे पाठीशी, आणि हे सद्गुरू तर असे आहेत की जे तुम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडण्याशिवाय समाधान त्यांचं होणारच नाही आहे. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि स्वतः ह्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर मी तुझ्यात आहे एवढं तुला समजेल. आणि हे एवढं जर समजत असेल तर इतर कोणी निर्णय स्वतःला घ्यायचा आहे. आता फक्त एवढंच करायचं आहे. आणि इतकी गोड स्तुती करणार आहे आपण आता भगवंताची भक्ती मार्गामध्ये की त्या ठिकाणी भक्ताला तीच गोष्ट आवडणार आहे. मला नको मग ज्ञान, मला नको मग पारायण, मला ह्या ज्या सांगतायत ना इतकं जर साधं असेल तर मला भगवंत या मार्गाने भेटलेला आवडेल. म्हणजे जसं वेदांचं सार सांगितलं आहे, उपनिषदांचं सार सांगितलं आहे, हे सगळी गीता, दासबोध, आणि जर प्रचिती असणारे जर संत समोर असतील तर मला काहीच नको, मला फक्त संतांनी आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या चरणी मी लीन झाली तर या सगळ्या गोष्टी मला कळू शकतात. इतकी साधी ग्वाही भगवंतांनी या श्लोकामध्ये दिलेली आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचं सार काढून जर एकत्र ठेवलं तर भक्ती मार्ग शब्दसुद्धा आलेला नाही. फक्त स्वतःला ओळखायचं असेल तर तुझ्या देहाच्या पलीकडे. आता त्यांनी म्हटलंय की नित्य आणि अनन्य भावानी जर शरण गेलं, पुण्येन पुण्यम लोकम नयती, पापेन पाप उभाभ्यामेव मनुष्य लोकम. मग त्यांनी म्हटलं आता देह कसा निर्माण झाला? पुण्येन पुण्यम. पुण्य जेव्हा आपण करतो, आता त्याची एक सायकल सांगते. पुण्य आपण जेव्हा करतो, आपण पुण्य करतो तर ते लोक सगळे स्वर्गात जातात, देवांच्या स्वरूपामध्ये स्वर्गात जातात. हा पुनर्जन्माचा सिद्धांत मानला पाहिजे की ज्यांनी पुण्य केलं ते स्वर्गात जातात. मी तर म्हणते आपण या दृष्टीने जरी विचार केला तर जे भोगतायत, जे सुख भोगतायत ते पुण्यवानच आहेत मागच्या जन्मीचे, म्हणून तर ते सुख भोगतायत. मग ते पुण्येन पुण्यम लोकम नयती. आणि जे पुण्याचे लोक असतात पुण्यवान, ते पुण्यवान लोकात जातात, म्हणजे देवलोकात जातात. पापेन पापम. जे पाप करतात ते पापयोनीमध्ये जातात. म्हणजे हे कुत्रा, मांजर, पशु पक्षी बिचाऱ्यांचा आता वाटतं आपल्याला काय दोष आहे, इतकं त्यांच्या खांद्यावरती जू ठेवतात. का ठेवतात? माणसांना नाही म्हटलंय, पापी माणसांबद्दल अजून बोललेले नाहीत भगवंत. हे म्हणतात नीच योनीमध्ये जातो आपण जर ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर आपण नीच योनीकडे जातो. जसं कुत्रा, मांजर, पशु योनीमध्ये आपल्याला जातो. आणि पुण्य केलं तर आपण स्वर्गात जातो. पण स्वर्गात किती वेळ राहणार आहे? पुन्हा काही वेळाने आपल्याला आपलं पुण्य संपलं की खाली यायचं आहे ना. उभाभ्यामेव मनुष्य लोकम. पण जर समजा पाप आणि पुण्य याची बरोबरी झाली, म्हणजे पशुयोनीतून सुद्धा सुटका झाली आणि या सगळ्या झाल्यानंतर मनुष्य लोक आपल्याला मिळतो. हे वेदांनी सांगितलेलं तत्व आहे. पुण्य अधिक झालं तर स्वर्ग, पाप अधिक झालं तर नीच योनी, आणि पाप पुण्य सोबत झाले तर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. मग आता मगाशी जे म्हटलं की तुला कळलं का मनुष्य जन्म का मिळाला, त्याचं उत्तर थोडंसं वेदांमधून असं मिळालं की आम्ही कुठेतरी पाप आणि पुण्य सारखं केलं म्हणून आम्हाला हा मनुष्य जन्म मिळाला. मग हे सगळं मिळाल्यानंतर अनन्य चेता सततम योमाम स्मरंती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. आता या ठिकाणी भगवंत स्वतः ग्वाही देतात आहे की अनन्य चेता सततम, तू सतत नित्य अनन्य भावानी जर माझं स्मरण केलं, फक्त स्मरण. बघा आता स्मरण तरी सोपं आहे का? एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. मी स्मरण जर संसाराचं केलं तर विस्मरण भगवंताचं होतं, आणि मी जर स्मरण भगवंताचं केलं तर विस्मरण आपोआपच संसाराचं होतं. हा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. आपली बुद्धी जिथे लावू तिथे लागते. मग हे जर म्हटलं नित्य आणि अनन्य भावानी शरण, अनन्य भावानी शरण म्हणजे कसं काय? जर समजा एका घरामध्ये पती पत्नी राहतात आहे आणि पती जर म्हणत असेल की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तसंच बाहेरच्या एका व्यक्तीवर प्रेम आहे, तर तो व्यभिचार नाही का झाला? असं त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, व्यभिचार चालणार नाही कोणत्याही प्रकारचा. तू म्हणतो माझ्यावरती प्रेम आहे आणि सारखा मला सोडून संसारामध्ये रमलेला आहे. मग जसं पतीनी म्हणावं की तू माझी लग्न झालेली बायको आहे तरी सुद्धा माझं इतरांकडे जर प्रेम असेल तर तो व्यभिचार नाही का? प्रेम वेगळ्या पद्धतीचं प्रेम असू शकतं, प्रेमाच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, मातृहृदयाने पण प्रेम असू शकतं, पण दोघांमध्ये जर प्रेम तो करत असेल तर हा व्यभिचार आहे. मग तसा भगवंत म्हणतो प्रेम तुझ्या हृदयामध्ये एकाच कुणाचं तरी राहणार आहे याची तरतूद मीच करून ठेवली आहे. मग त्याच्याशिवाय तुझी मुक्तीच नाही. एक तर मला निवड, नाही तर संसाराला निवड. 2 गोष्टी तुम्ही एका वेळी निवडू शकत नाही. जर संसारात रमत असाल तर या पुन्हा संसारामध्ये, आणि संसाराला जर सोडत असाल तर माझ्याकडे या. मग भेटेल काचा प्रश्न कुठे उद्भवला? मला भेटेल का म्हणजे मी आतमध्ये आहे, संसाराला सोड
आणि संसाराला मनाने चिंता. मग परमेश्वरापासून जे काही भिन्न आहे तो आताच आपल्याला ग्वाही देतोय. परमेश्वरापासून म्हणजे माझ्या व्यतिरिक्त भिन्न जे काही आहे सगळं, माझ्यापेक्षा जे भिन्न असेल त्याचं जर तू स्मरण केलं तर माझं विस्मरण मी गृहीत धरतो. आणि माझं स्मरण केलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी शरीराने करत जरी असला तरी ते माझं स्मरण मी समजतो. मग इतक्या साध्या वाक्यात ते सांगतात आहे, फक्त माझं स्मरण कर. माझं स्मरण केलं मग हा भक्तियोग आहे. कुठे ज्ञान सांगितलंय, कुठे पूजा, कुठे उपासना, कुठे मार्ग, काहीच सांगितलं नाही त्यांनी फक्त म्हटलं माझं स्मरण जर तू सतत ठेवत असशील, माझ्या स्मरणामध्ये जर तू तुझा संसार करत असशील, माझ्या स्मरणामध्ये जर तू तुझे सुखदुःख भोगत असशील, माझ्या स्मरणामध्ये तू स्थिरबुद्धी राहत असतील. हे सगळे गीतेचे अध्याय आहेत. दासबोधामध्येही तेच सांगितलंय. अशा पद्धतीने जर स्थिर राहू शकत असशील आणि माझ्यावर तू सगळं सोडून देत असशील तर आत बसलेला मी तुला भेटलेला आहे असं जाणवेल. ही ग्वाही मी तुला देतो. आतमध्ये मी तुझ्या भेटलाय हे तुला आतूनच सांगत राहतो सारखं. मग इतरांना कसं विचारणार मला भेटला का? त्यांना जरी भेटला, दुसऱ्यांना जरी भेटला तर तुला भेटला हे कसं कळेल? तुला कळवून घ्यावं लागेल. एवढी फक्त पौरुष प्रयत्न तुला करायचं आहे. मग पौरुष प्रयत्नांसाठीच तर यांची सगळी सत्संग मंडळांची धडपड आहे की या ठिकाणी कुठून तरी काहीतरी करून स्वतःच्या रूपाची जाणीव प्रत्येकाला होणे, इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, हीच तर मोठी संकल्पना आहे. मग या सगळ्या गोष्टी परमेश्वरापासून, मग संसाराचं स्मरण म्हणजे परमेश्वराचं विस्मरण होणे. आणि परमेश्वराचं विस्मरण मी सहन करणार नाही. आपल्या आईला चालतं, आपली आई इथल्या इथे दिसते, पण भगवंत म्हणतो माझं जर विस्मरण करणारा जर भक्त असेल तर ते मला पटणार नाही. एकच माझी अट आहे म्हणतो फक्त. कोणती अट आहे? सतत माझं स्मरण असलं पाहिजे. झोपेत असो, कसाही असो, खाता पिता धंदा करिता जे काही तू करतो, आता बोलतही असली तरी सुद्धा स्मरण भगवंताचं असलं पाहिजे. तुम्ही ऐकणारे श्रोते ऐकत जरी असले तरी स्मरण भगवंताचं असलं पाहिजे, की जेणेकरून भगवंताचीच आपली योजना केली आहे की आपण ऐकतोय त्यांचं गुणगान. आणि तो म्हणतो मला विसरलेलं मला अजिबात खपत नाही. आणि जर तुम्हाला तसं विसरायचं असेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम राहा, मला काही फरक पडत नाही. मला तुला बोलवायचंच आहे, त्याच्यासाठीच तर तुला नरदेह जन्म दिलेला आहे. मग मला भेटेल काचा प्रश्न कुठे उद्भवला? मग कोण भेटवून देत आहे हे सगळं? सांगतंय कोण? आपलंच आपण समजून घेतो. कारण मंत्रे द्विजय मंत्रे तीर्थे द्विजय देवे दैवज्ञे भेषजय गुरु. गुरूंनी सांगितलेलं जर मला पटलं तरच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, अन्यथा ह्या गोष्टी शक्य नाही. या सगळ्या गोष्टींपर्यंत आपण आलो. मग आता त्यांनी म्हटलंय की संगत्याग आणि निवेदन, विदेहस्थिती अलिप्तपण, सहजस्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एकरूप श्रीराम. आता हे एकरूप एकदा का हा भाग संपला, संसाराकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला, संसार करायचाच आहे, संसार म्हणण्यापेक्षा ज्याला जे काही करायचं आहे कर्म ते करायचं आहे. अन्यथा भगवंतांनी म्हटलं असतं हे महाभारत युद्ध करू नये आणि सरळ डिक्लेअर करून दिलं असतं की अर्जुन जिंकलेला आहे. का? कर्म करायचंच आहे. तुला जे कर्म करायचं, डॉक्टर असतील डॉक्टरचं कर्म करायचं आहे, आई असेल आईचं कर्म करायचं आहे, पत्नी असेल पत्नीचं कर्म करायचं आहे, सगळे कर्म करत राहायचं आहे. पण संगत त्याग कशाचा करायचा आहे? संगत त्याग करायचा आहे आपली मन बुद्धी चित्त अहंकार. आता समजलं कोणी दिलंय? भगवंतानी दिलंय. देह कशासाठी मिळालाय? देह भगवंताला शोधण्यासाठी मिळालाय. मग देव भेटेल का? तो आतमध्ये आहे हे जर मला समजत असेल तर संग कशाचा सोडायचा आहे? संगत त्याग कशाचा करायचा आहे? संगत त्याग करायचा आहे मनानी संसाराचा, किंवा परमेश्वरा व्यतिरिक्त काहीही वस्तू असली तर ती मला नको आहे. किती मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मी घेतला की परमेश्वरा व्यतिरिक्त मला काहीच नको आहे. मी जे करीन ते परमेश्वरासाठी करीन. माझं जन्म आणि मरण आता जे काही असेल ते फक्त भगवंतासाठी. दुःख दिलं तरी चालेल, सुख दिलं तरी चालेल, आणि सुखसुद्धा मला ते महत्त्वाचं नाही. कारण माझा त्याग केला आहे त्या संघाशी. कशाचा त्याग केला आहे? की या संसारात जे काही दिसतंय, दृष्टीने जे दिसतंय त्या सगळ्या गोष्टींचा त्याग. हे कठीण नाही आहे, हे ज्ञान नाही. आपण जे ज्ञानयोग वाचतो, जे गीतेमध्ये वाचतो ते ज्ञान वाटतं, पण अनुभवातून प्रचितीतून आलेले शब्द जर असतील तर ते ज्ञान न वाटता तो अनुभव वाटतो. आणि समर्थ म्हणतात आत्मप्रचितीने जे बोलत असतील त्यांचं ऐकावं, त्यांचं श्रवण करावं, जेणेकरून तुम्हाला तुमच्यातले तू आठवून देतात. आता एक लीडर कसा असतो, पुढारी कसा असतो? पुढारी असा असायला पाहिजे की पुढारी स्वतः पुढारी असताना त्यांनी आपले शिष्य नाही तयार करायला पाहिजे, त्यांनी अनेक पुढारी तयार करायला पाहिजे. त्याला म्हणतात बा की एखादा खरा पुढारी आहे, त्यांनी एका भागात हा पुढारी 10 भोगात 10 पुढारी तयार करायचे, त्यांचे शिष्य त्यांनी वाढवायचे.
त्यांनी स्वतःमध्ये बोलवून नाही घ्यायचं, हा त्याग करायचा त्यांनी मनाने, की पुढारी आहे ना, मोठेपणा जो आहे तो मोठेपणा वाढवायचा आहे, कारण तो सद्गुण भगवंताचा आहे. हे ज्ञान नाही, ही प्रचिती आहे. ज्ञानांबद्दल बोलायचं असेल तर आपण निरूपण करतोच आहे. एक एक महिना निरूपण चालतं आहे दासबोध याचं. मग संगत्याग आणि निवेदन. आणि निवेदन म्हणजे मला काय सुख झालं, मला काय दुःख झालं, जे आपण इतरांना सांगतो ते स्वतःला सांगायचं, स्वतःशी संवाद करायचा. त्यावेळी आपलं दुःख का आलं, आपलं काहीतरी पाप असेल, आतापर्यंत जो दोषारोपण करत होतो भगवंतावर, की भगवंता किती निष्ठुर आहे तो, ते न करता आपण स्वतः, आणि मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल म्हणून तर दुःख आलं, आणि मला अचानकपणे अतिशय चांगले योग आले तर कदाचित माझं पुण्य असेल, ही दृष्टी मला प्राप्त होते. आणि ही जेव्हा दृष्टी प्राप्त झाली त्या व्यक्तीला, तेव्हा तो व्यक्ती निवेदन करतो. कुणाशी? तेही पुन्हा इतरांशी नाहीच. हे अशा 1000 लोक जमवून निवेदन करण्याची गोष्ट नाही. ती स्वतःशी निवेदन करतो की मला हे असा अनुभव वाटतोय आणि त्यामुळे मी शांत झाली आहे. मग भगवंत कुठे भेटला? भगवंत बाहेर नव्हता. बाहेर सगळीकडे आहे, तो प्रश्न निराळा आहे. तो कुठे आहे, तो कुठे होता, आहे आणि राहणार आहे, ही संकल्पना वेगळी. पण माझ्यासाठी तो अस्ति म्हणजे कुठे आहे? माझ्यात आहे. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत मी आहे. उदाहरणार्थ, समजा शरीर मृत झालं तर तो म्हणत नाही मला जाळू नका. मृत शरीर म्हणत नाही मला जाळू नका. तो मी म्हणत नाही मला जाळू नका. तर असतो तर मीच, तो मीच असतो. पण तो कधीच म्हणत नाही की मला जाळू नका, कारण त्यात तो मी नसतो जो निघून गेलाय. मग तो मी म्हणजे मी आहे हे मला समजलं पाहिजे. हे ज्ञान पुढच्या निरूपणात सांगणार आहे. प्रत्यक्ष ज्ञान अगदी याच्या सगट, अगदी वेदश्रुतींसोबत सांगणार आहे. ज्ञान पुढे घ्यायचं आहे, आधी भक्ती. मग त्या ठिकाणी मी जर तो म्हणत नाही चितेवरचा मी की मला जाळू नका, मी म्हणते ए चटका बसला तरी बापरे खूप जोरात चटका बसला, तो मी कोण बोलतो? चटका शरीराला बसतो, पण बोलणारा मी तो असतो. कारण तो जर बोलणारा नसता तर चितेवरही बोलला असता की मला जाळू नको. या दोन गोष्टींमधला मी कोण हा जर मी ओळखला तर तो मी माझ्या आतमध्ये आहे. तो निघून गेला तर मी चितेवर आहे. मग ह्या गोष्टी जर समजल्या तर शोध कुणाचा घ्यायचा आहे? बाहेर सापडणार आहे तो नाही, तो आतमध्ये आहे. आणि हे जे निवेदन आहे, ही जी विदेह स्थिती, आता ही विदेह स्थिती आहे, तो चितेवरचा मी बघू शकली पाहिजे. जो इतरांची चिता आपण बघतो त्या ठिकाणी स्मशान वैराग्य येतं म्हणतात, तसाच मी स्वतःला बघू शकली पाहिजे निवेदनात्मक, की तो मी चितेमधला मी नाही. मग ती विदेह स्थिती, त्या देहाचा माझा काय संबंध? हे ज्ञान नाही. बरं, पुन्हा सांगते, हे ज्ञान नाही. हे स्पष्ट त्याच्यातलं काढलेलं आपण सार आहे की ही विदेह स्थितीचं ज्ञान वेगळं. पण या ठिकाणी चितेमध्ये असलेला जर तो मी बोलत नाही आणि तो निघून गेलेला आहे त्याचा, मग ती विदेह अवस्था भोगण्यासाठी मला हा जन्म दिला आहे. ओळखा स्वतःला. आणि मग तो अलिप्तपणा, त्यामुळे संसाराशी मला अलिप्त कोणी म्हणणार नाही. सगळ्या गोष्टी कराव्या वाटतात, पण जे काही करू ते भगवंतासाठी करू. गोपी नटत होत्या, गोपी दागदागिने घालत होत्या, गोपी दूध आणि लोणी काढत होत्या, आपली संपत्ती स्थिती चांगली झाली पाहिजे म्हणत होत्या, कारण ते सगळं लोणी मला कृष्णाला द्यायचं आहे. ती सगळी तयारी, माझा कृष्ण केव्हा येईल सांगता येत नाही. रात्री 12-1 वाजता सुद्धा त्या तयार असायच्या की केव्हा त्या कृष्णाची नजर माझ्यावरती पडेल सांगता येत नाही. आणि त्यावेळी मी अव्यवस्थित त्या कृष्णाला दिसू नये त्यासाठी राहण्यात लक्ष, म्हणजे जे काही राहण्यात आहे, जे काही करत असू, जो काही अभ्यास करत असू, जे काही ज्ञान देत असू, जे काही प्रोफेशन आपलं असेल, ते सगळं अलिप्तपणे करणे. अलिप्तपणे केल्यावर भगवंत म्हणतात तिथेच मी आहे. हा भक्तियोग आहे. भक्तियोगमध्ये दुसरीकडे जावंच लागत नाही. तीर्थाला गेलो चांगलीच गोष्ट आहे, ते तीर्थाला गेलो तिथे तर ते आहेतच, पण ते सगळ्यांसाठी आहे ना. तीर्थाला गेलो तर सगळे हजारो लोक त्या तीर्थावर आहे, ते प्रत्येकांसाठी आहे. आपल्यासाठी आपल्या घरातच आहे, आपल्या या देहाच्या घरातच भगवंत आहे. त्याचा शोध घ्या म्हणतात भक्तियोगामध्ये. आणि भक्तियोग आणि कर्मयोगाने भगवंत भेटतो, ज्ञानयोगाने भेटत नाही. त्यामुळे ज्ञान मिळवायच्या मागे लागायचंच नाही अजिबात. जे सांगतायत ते कानांना बरं वाटतं तेवढं ऐकायचं, सहज स्थिती. आणि त्यानंतर उन्मनी. आता एखादी गोष्ट जर झाली, एखादी गोष्ट झाल्यावर पुढे काहीतरी चांगलं आहे हे कळलं पाहिजे ना. मला संसार सोडला मनाने, मी सगळ्या मनाने सोडला, पण दुसरं त्याच्यापेक्षा प्रखर चांगलं काहीतरी समोर पाहिजे ना माझ्या, तर मी या गोष्टी सोडीन. एखादी कंपनीमध्ये मुलगा नोकरी करतो आणि त्याला ह्या कंपनीचा खूप कंटाळा आला आणि या कंपनीमध्ये मला जसं पाहिजे तसं राहता येत नाही, मला काही त्याच्यात भविष्य वाटत नाही. तेव्हा जर त्यांनी असं म्हटलं सोडून देतो आणि पटकन लाथ मारून नोकरीवर सोडून गेला तर कसं होईल? मग तो इकडूनही गेला आणि तिकडूनही गेला, कारण त्याला नवीन नोकरी लागलेली नाही अजून, आणि ही नोकरी सोडून दिली, काय करायचं? त्यामुळे आधी व्यवस्था अशी करायची की जी उन्मनी
अशी व्यवस्था करायची की हे सोडलं, जेव्हा सोडीन तेव्हा संसाराच्या वर जो आहे तो मला दिसला पाहिजे ना आधी, तेव्हा कुठे संसाराची विरक्ती आणि अलिप्तपणा आणि आत्मनिवेदन आणि संगत्याग होईल. हे संगत्यागाचं 4-4-8 हे दासबोध जे आहे ते या विवरणासाठी घेतलं की भक्तियोगासाठी, की संगत्याग करत असेल जर मी संसाराला सोडलं तर दुसरं कोणीतरी माझ्या हाताशी पाहिजे. जसं नोकरीमध्ये एक नोकरी सोडत असताना जर मी सोडून दिली तर माझ्या संसाराचं कसं, मुलाबाळांना कसं सांभाळणार आहे, या सगळ्या गोष्टी दुसऱ्या कंपनीची नोकरी माझ्या हातात असल्याशिवाय मी पहिली नोकरी जशी सोडत नाही तसा दुसरा तो मी मला दिसल्याशिवाय मी संसाराचा त्याग कसा करीन. सतत दोन आहेत, सतत दोन गोष्टीतून. पण भगवंत म्हणतात एकच निवड तू. आणि एकदा का तू एक निवडलं की बस तू आणि मी वेगळा नाही, मी तुला काय करून सोडतो ते पहा. मग त्याच्याबद्दल बोलायचं आहे. अनन्य चेताम सततम योमा स्मरंती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्त योगिनः. मग जे योग्यांना जे मिळालंय ते सगळं त्या ठिकाणी तुला देणार आहे. या सगळ्या गोष्टी सांगत असताना आता एक अजून त्याच्यामध्ये विज्ञान हा शब्द सुद्धा आलेला आहे. मग आपल्याला किती शहाणे असतो, बुद्धिवान असतो आणि आपल्यासारखे शिकलेले जे लोक असतात ते तर सहसा लवकर मानत नाही की या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात. मग ते म्हणतात विज्ञान म्हणजे काय करतं. विज्ञान असं करतं की विज्ञान म्हणतं की एक मी प्रमेय मांडतो आणि एक प्रमेय मांडल्यानंतर त्याची सिद्धता तुम्हाला मी करून प्रॅक्टिकल करायला लावतो. ते प्रॅक्टिकल झाल्यानंतर त्या प्रमेयाची सिद्धता विद्यार्थी मानतात आणि नुसते विद्यार्थी मानत नाहीत तर त्यांना त्या परीक्षेमध्ये गुणसुद्धा मिळतात. आणि जितका चांगला प्रयोग तो करेल तितका चांगले गुण त्याला त्या परीक्षेमध्ये मिळतात. हे कशामुळे झालं. शिक्षकांनी ते प्रमेय सांगितलं, त्यानंतर त्या प्रॅक्टिकल रूममध्ये त्यांनी ते प्रमेय सिद्ध केलं आणि प्रमेय सिद्ध केल्यानंतर ते त्यांनी व्यवस्थित लिहिलं आणि व्यवस्थित लिहिल्यानंतर त्याला अतिशय उत्तम प्रकारचे गुणसुद्धा मिळतात. हे सगळं त्या विद्यार्थ्यांनी केलं. शिक्षकांनी जे सांगितलं ते सिद्ध प्रमेय त्यांनी केलं. याला विज्ञान म्हणतात. मग म्हणजे अधिक आणि ज्ञान, अधिक ज्ञान. मग अधिक ज्ञान जर मला खूप मिळालं, सगळ्या म्हणजे भगवद्गीता दासबोध सगळ्यातून ज्ञान मिळालं, पण ती आत्मप्रचिती नसेल, ते प्रमेय सिद्ध जर झालं नाही तर, प्रमेय सिद्ध झालं नाही तर त्या मुलाला गुण पण मिळणार नाही आणि त्या मुलाला आनंदही मिळणार नाही की आपण हा सिद्धांत पूर्ण केला. मग हे जे एवढं मोठं ज्ञान झालं, जर मी मिळवलंच नाही आत्मप्रचिती किंवा ज्याचा जे उपयोग करायचा आहे ते जर झालं नाही, त्याला विज्ञान कसं म्हणू. आणि विज्ञान हे आत्मप्रचितीने सिद्ध होतं असं समर्थांनी त्या ओवीत सांगितलं आहे की हे आत्मप्रचिती सगळ्यांना आली आहे. आता भले 100% 5च लोकांना आत्मप्रचिती आली असेल, पण आपण त्या 5 प्रचितीकडे जायचं आहे. 5 जी प्रचिती आली त्यांच्याकडे जा. महाजनो यनगतस्य पंथा. हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आपण आपल्याला निर्णय घेतल्यानंतर मग आपण आपल्याला ओळखल्यावर मग या गोष्टी घडणार आहे. मग ह्या निर्णयाला मी गेल्यानंतर मग मी म्हणते आपण जगाचे की देव दूर. किती साध्या गोष्टी सांगितल्या. आपण जगाचं जर झालो तर देव दूर झाला, त्यांनी सांगितलंच आहे. एक तर तू संसाराचं स्मरण कर, एक तर माझं कर. जर तू संसाराचं स्मरण करत असशील तर माझं विस्मरण निश्चित आहे. कितीही दिवस तू संसार करत राहा, मी तुला भेटणार नाही, कारण तो तुझ्या आतमध्ये आहे, त्याला तू ओळखलं नाही. मग आपण जगाचे की देव दूर आणि आपण देवाचे का सगळे जग आपले. आपण जर देवाचं झालो तर आपोआपच रामाला जर वंदन केलं तर रामाचे दोन्ही पाय मिळाले आहेत त्याला, की जेणेकरून नुसतं राज्य घेऊन काय करू. राम स्वतः आल्यानंतर राज्य काय अमरत्व प्राप्त झालंय, चिरंजीव हनुमंत झालेत. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला पटल्या पाहिजे. मग तो जो भक्तियोग आहे त्या ठिकाणी ईश्वर म्हणतो हे सगळं द्यायला मी तयार आहे आणि हे जो देह तुला दिलाय आपोआप तुझ्या कर्माने तो तुला मिळालाय, पण तो सुसंधी आहे. त्या संधीमध्ये मी तुला भेटणार आहे, तो तुला ओळखायचा आहे फक्त. आणि तो आणि मी वेगळा नाही. तत्वमसीचा सिद्धांत आपण नंतर सिद्ध करणार आहे. आपण जगाचे की देव दूर, आपण देवाचे की सगळे जग आपले. एक दाणा पेरिता मेदिनी माझी कणीस होते. हा नियम ईश्वराचा आहे, आपला नाही. आपण करू शकतो, आपण जेवढं केलं तेवढंच मिळत आहे फक्त. ईश्वर आपल्याला जेवढं देतो त्याच्यापेक्षा वेगळं देतो. मग असं म्हटल्यानंतर आपल्याला समजायला पाहिजे की ईश्वर कसा आहे. मग ईश्वर आता बघा त्यांनी मग आता त्याच्यासाठी उदाहरणं. आता भक्तियोग असल्यामुळे उदाहरणाच्या शिवाय आपल्याला पटणार नाही. व्याधस्या चरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का. व्याधस्या चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. का जातिर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम. म्हणजे आपल्यापेक्षा वेगळं काय आहे मग त्यांच्याजवळ, हे सांगण्यासाठी भक्तियोगापेक्षाही हा साधा गोड असा श्लोक आहे. व्याधस्या चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. का जातिर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम. कुब्जाया किमुनाम रूपमधिकम कित्तत्सुदाम नो धनम.
भक्त्या तुष्टती केवलम न च गुणैर भक्तिप्रियो माधवः. हा किती गोड श्लोक आहे. या ठिकाणी ते म्हणतात व्याधाच्या जवळ म्हणजे वाल्मिकी ऋषी म्हणा किंवा तो सजन कसाई म्हणा, त्यांच्याजवळ काय होतं असं, त्यांच्याजवळ तर काहीच आचरण नव्हतं, तरीसुद्धा भगवंत त्यांना भेटला आहे. त्या कसायाला आणि वाल्मिकी ऋषीजवळ आचरण नसलेल्या, आपण म्हणतो इतकं गोड आचरण आहे, अगदी सगळं सकाळ सायंकाळ हो ते करायला पाहिजे, पण ते करत असताना सुद्धा त्याच्यावर कर्मयोगाच्या वर भक्तियोग आहे, सगळ्यात मोठा भक्तियोग आहे. मग भक्ती मार्गाने जितक्या साध्या पद्धतीने मिळतो तसा मग व्याधानी कोणतं आचरण केलं म्हणून त्याला भगवंत मिळाले त्याची गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे. नंतर ध्रुवस्यच वयो, आपण म्हणतो वय इतकं झाल्यानंतर मला अगदी देव भेटणारच, कारण इतके वर्ष संसाराच्या खस्ता खाते आहे, मला सगळं समजलं, मला ज्ञान मिळालं, सगळं झालं, पण वयाप्रमाणे भगवंत मिळत नाही. ध्रुवाचं वय काय होतं, ज्ञानेश्वरांचं वय काय होतं, ते तर स्वतः भगवंताचं स्वरूपच होते. वयाला काय किंमत आहे, वयालाही किंमत नाही. मग याच्यातून आपण अर्थ काढायचा, जिथे आहोत तिथे भगवंत भेटतोय. व्याधस्य चरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का, म्हणजे गजेंद्र हा तर पशु आहे, पशुजवळ विद्या आहे का, विद्येचा अभिमान कशाचा करायचा आहे. विद्येचा अभिमान करत असला तर गजेंद्राजवळ कोणती विद्या होती, पण स्वतः कसं सुंदर आपण कल्पना करू शकतो की गजेंद्र तिथलंच पाण्यातलं कमळातलं पुष्प घेतोय आणि भगवंताला समर्पित करतोय पूर्ण समर्पणात्मक भावाने, तर ताबडतोब वैकुंठामधून गरुडावर बसून स्वतः विष्णू आले. मग हे गजेंद्राला शक्य आहे. गजेंद्राजवळ कोणती विद्या होती, तर आमच्या विद्येचा अभिमान करून विद्या कमवून आपल्याला हे असं मिळेल, शक्य नाही. म्हणजे शक्य नाही, विद्येनी मिळेल, कर्मानी मिळेलच, पण कर्मापेक्षा त्याला भक्तीची जोड असेल तर भगवंत सहज साध्य आहे, बिलकुल दुर्लभ नाही, सुलभ आहे. फक्त आत वळायची गरज आहे. का जातीर विदुरस्य यादव पते, का विदुराची जाती फार मोठी होती, ब्राह्मणाला मिळतो, क्षत्रियाला मिळतो असं काही नाही. कोणत्याही जातीची आडकाठी त्या ठिकाणी नाही. कोणत्याही जातीच्या व्यक्तीला, भक्ताला, पशुला, कुणालाही भगवंत भेटतो. काय पाहिजे महत्त्वाचं त्याला, फक्त संसाराचं विस्मरण आणि माझं स्मरण, सतत नित्यम सततम माझं नित्य स्मरणामध्ये तू तुझं कार्य करशील तर तुला मी भेटलेलोच आहे. कसा भेटलो ते सिद्ध आपण पुढच्या ह्याच्यात करणार आहे. कुब्जाया किमु नाम रूपमधिकम कित सुधामनो धनम, का कुब्जा आमच्या सौंदर्याचा आम्हाला गर्व आहे, इतकं सुंदर आहे, ते सुंदर रूप दिलं त्याच्याचमुळे आम्ही भगवंताचे आहोत असं शक्य नाही. कुब्जा ही जी दासी होती ती 8 ठिकाणी वाकडी होती आणि तरीसुद्धा भगवंताचं प्रेम तिच्यावर, तिच्यासाठी तळमळ भगवंताची झाली. हा भक्तियोग आहे. नंतर मग आता पैसा म्हटलं, पैशाची तर खूप आपल्याला अभिमान असतो, तर त्या पैशाच्या वेळी सुदामाजवळ कोणता पैसा होता, सुदामाजवळ धन नव्हतं, पण सुदामाने धन मागितलं सुद्धा नाही. म्हणजे धन नसून मागितलं सुद्धा नाही. काय मागितलंय त्यांनी, की भगवंताची भक्ती आणि प्रीती. मग त्या ठिकाणी भगवंतानी त्याचे पाय धुतलेले आहेत. त्याचे पाय धुत असताना मग कळायला पाहिजे, आपल्या पैशाच्या भरोशा जर एवढी मोठी सुटकेस 5 लाख 10 लाख 1 कोटीची सुटकेस जर तिरुपतीला दिली, तिरुपती बालाजीला समर्पित केली, तर तिरुपती बालाजी माझा झाला, शक्य आहे का, नाही. आपली सुटकेसही गेली आणि तिरुपती पण गेला. याचं कारण भगवंताला ते नकोच आहे. भगवंत तुझ्यात आहे आतमध्ये, तुला काय देते स्वतःला, तू मला ओळख. जोपर्यंत तू इतरांना विसरून माझं, म्हणजे किती हट्टी आहे आणि किती स्वार्थी आहे भगवंत. कुणालाच बघू नको म्हणतात, कुणाकडेच बघू नको, फक्त माझ्याकडे बघ. हे खरं प्रेम आपल्याला समर्थ सांगतात, ती भक्ती आहे. आणि ही भक्ती आहे किंमत भक्त्या तुष्टती केवलम नच गुणैर भक्तिर्प्रियो माधवः. मग तो म्हणतो कोणत्याही पद्धतीने कशानेही भगवंत, कर्मयोग असो की आणखी कोणताही योग असो, ज्ञान असो, त्या ज्ञानाने भगवंत प्रसन्न होत नाहीत. ते प्रसन्न होतात फक्त भक्तीनी. आणि याची उदाहरणं सांगत असताना त्यांनी सांगितलं, तुला मी हे सगळा देह दिलाय, त्या देहाचा उपयोग तू कसा करायचा आहे. आता हा देह म्हणजे एक बायपास आहे. देह हा आपल्याला बायपासचं उदाहरण मी माझ्या निरूपणात सांगितलं होतं कालच्या दासबोधाच्या, की बायपास कसा, की त्या बायपासवर आपण मेन रोडला लागायचं आहे आणि त्या बायपासवर व्यवस्थित बायपासवर जर गेलो आणि त्या बायपासनी जर मेन रोडला लागलो, तर मेन रोड म्हणजे आपला भक्तीचा आणि मोक्षाचा आणि भगवंताचा मार्ग आहे. हा बायपास म्हणजे नरजन्म आहे. त्या नरजन्मामध्ये जर आपल्याला समोरचा जर मार्ग सापडला आणि त्या बायपासवरून बरोबर त्या मार्गावर जर चढलो तरच पुढे भगवंत आहे. अन्यथा यू टर्न घेऊन पुन्हा आपलं पुनरपी जननम पुनरपी मरण, कारण तो बायपास चुकला. त्या बायपासवरून जे पुढे जायचं होतं ते पुन्हा संसाराकडे जर आपण वळलो, हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. जर जायचं आहे बायपासनी मोक्षाकडे, तर तो बायपास हा जो नरजन्म आहे त्या नरजन्माचा उपयोग करून घ्यायचा
आणि तो नरजन्माचा उपयोग समोर जे भगवंत उभे आहेत त्याच्याकडे मध्येच जर कुठे जर आपलं लक्ष गेलं. त्याच्यासाठी एक उदाहरण सांगितलं. एक राजाने अतिशय मोठं तप केलं, तपश्चर्या केली आणि भगवंत नेहमीप्रमाणे प्रसन्न झाले. आणि तो राजा इतका चांगला होता की तो सत्वगुणी राजा होता. तो म्हणाला की मला नाही, सगळ्यांनाच माझ्यासोबत, जसं म्हटलं की स्वतःचा शोध स्वतःला घ्यायला पाहिजे, मी सगळ्यांना नेणार, कारण मला भगवंत दिसले, यांनासुद्धा दिसले पाहिजे, त्यांनासुद्धा दिसले पाहिजे. आणि सकाळी 6 वाजता मग भगवंत म्हणाले असं शक्य नाही बरं, एकानी तुझी तपश्चर्या म्हणून मी तुला दिसलो, इतरांना शक्य नाही. नाही नाही नाही, ते सगळ्यांना दिसलं पाहिजे, कारण ते सगळे माझे लोक आहेत. असं म्हणल्यावर भगवंत हसले आणि म्हणाले ठीक आहे, उद्या 6 वाजता सगळ्यांनी सकाळी सूर्योदयाच्या वेळी या पहाडावर जमायचं. जेव्हा असं सांगितलं, भगवंतांनी लीला केली आणि 4 ठिकाणी सोनं, चांदी, नाणे, पैसे आणि घरं, सुंदर सुंदर स्त्रिया, बंगले असे ठेवले. आणि हे जे लोक आले, अर्धे लोक काय सगळेच्या सगळे लोक त्यामध्ये अडकले आणि पूर्ण त्या पर्वतापर्यंत जायला फक्त एक राजा शिल्लक राहिला. मग तो म्हणतोय ह्याच्यात जर अडकले, जसा बायपासमध्ये आपण अडकलो असंच आपण अडकलोय ना आत्तापर्यंत. भक्त झालो म्हणून थोडी ती दृष्टी आली, सद्गुरूंची कृपा झाली म्हणून ती दृष्टी आली की बायपासचा उपयोग झाला पाहिजे. मग बायपासचा उपयोग करून आपल्याला मोक्षाच्या मार्गाने जर जायचं असेल तर तो विवेकाने दासबोधाचा जे काही ज्ञान मिळालंय, गीतेतून जे काही ज्ञान मिळालंय, आत्मप्रचितीने सिद्ध व्हायला पाहिजे. आत्मप्रचितीने विज्ञान सिद्ध झालं, शिकलं नसलं तरी चालेल, वाचलं नसलं तरी चालेल, कुब्जेजवळ काय होतं आणि कोणाजवळ काय होतं, व्याध्याजवळ काय होतं, ध्रुवाजवळ काय होतं आणि कोणाजवळ काय होतं, काही नव्हतं. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर बायपासचा, या नरदेहाचा अशा प्रकाराने जर उपयोग करून घेतला तर मग त्यांनी, आणि भागवतामध्ये अजूनही कोवी आहे जी सांगितली, नालम द्विजत्वम देवत्वम ऋषित्वम वसुरात्मजाहा प्रीणनाय मुकुंदस्य न वृत्तम न बहुज्ञता न दानम न तपो नेज्या न शौचम न व्रतानि च प्रियते मलया भक्त्या हरिरण्य विडंबनम देते ये यक्षरक्षांसी स्त्रियशूद्रावजौकसः खगा मृगा पापजीवा संती यच्युत गताः. कुणालाही, स्त्रिया असो, पापाचे जीव असो, मृग असो, खग असो, यक्ष असो, राक्षस असो, शूद्र असो, कुणीही असो, कुणालाही मुकुंद मिळवू शकतो कधी जर त्याची भक्ती असेल तर. मग अशा पद्धतीने भक्तियोगाने या नरदेहाचा उपयोग करून घेतला तर भगवंत भेटेल काचा अर्थ काय आहे? माय भेटेल का? भेटला. कुठे भेटला? आत भेटला. त्यांना भेटला म्हणून मला भेटला का? नाही. त्यांना त्यांचा भेटला, आपल्याला त्यांना नाही भेटला पण मला भेटला, मला नाही भेटला पण त्यांना भेटला. या सगळ्या गोष्टी चालू राहतात. त्याच्यामुळे द्वैतात राहायचंच नाही. द्वैतात न राहता फक्त माझा आत्मविनिवेदन, संगत्याग आणि निवेदन, विदेहस्थिती, अलिप्तपणा, सहजस्थिती, उन्मनी, विज्ञान, हे सप्तही एकरूप श्रीराम. हे सगळे एकरूप आहे. आणि त्या एकरूपामध्ये माझ्या मनामध्ये माझं मन, माझं स्मरण, चित्त सतत जर भगवंतामध्ये लीन असेल, लागलेलं असेल, जे काही बोलते, जे काही चुकलं म्हणजे क्षमा पण तोच करतो आणि आशीर्वादही तोच देतो. या सगळ्या गोष्टी जर माझ्या मनाला पटल्या तर भक्तियोग म्हणण्यापेक्षा, हा मोठा शब्द वापरण्यापेक्षा, या छोट्या छोट्या श्लोकांमधून सुद्धा भगवंत सांगतात की मी तुमचा आहे म्हणण्यापेक्षा तुमच्यातच आहे. म्हणजे चितेवरचं उदाहरण आपल्याला स्पष्ट झालं की आमच्यात आहे, फक्त लवकर ओळखलं पाहिजे. तो बायपास आपल्या लक्षात आला पाहिजे. मोक्षाकडे जायचं आहे, आता मागे फिरणे नाही. असं जेव्हा एखाद्या व्यक्त ठरवेल तर ज्ञानयोग, कर्मयोग या सगळ्या गोष्टी सोडल्या तर एका आत्मप्रचिती घेतलेल्या विज्ञानाला जशी प्रचिती मिळते तशी भक्ताची प्रचिती आपल्याजवळ घेऊन त्या प्रकाराने जर बघितलं तर भक्ती मार्गाने भगवंत सहज सुलभ आहे. याच्यावरती मग त्यावरती सुचलं अमरप्रीतीची अद्भुत गाथा. अमरप्रीतीची अद्भुत गाथा मग येते ओठी. मग असं झाल्यावरती अद्भुत प्रीती, आत्तापर्यंत प्रीती इतरांवर केली, संसारावर केली, पण ती प्रीती खरी नव्हती. अमरप्रीतीची अद्भुत गाथा मग येते ओठी, रे दयाघना तू आणि मी ऋणानुबंधाच्या गाठी. तू आणि मी या ऋणानुबंधाच्या गाठी आहे, कारण तू माझ्या आत आहे. आणि हे मला जर लवकर समजलं तर चित्तेचा आणि बाकीच्या गोष्टींचा, संसाराचा प्रश्न नाही, विस्मरण भगवंताचं नाही आणि स्मरण संसाराचं नाही. मग म्हणतो वृत्तीचा ओढ त्याची जो जगाचा नियंता. आता वृत्तीला ओढ कोणाची लागली आहे? जो जगाचा नियंता आहे आणि तो माझ्यातच आहे. वृत्तीचा ओढ त्याची जो जगाचा नियंता, निशंक होत साऱ्या भयरोग चिंता. त्यागिले जर जगमनाने दूर नाही देव हा. त्यागिले जर जगमनाने दूर नाही देव हा. आत रमला जीव जर सुसंधी ही करी पहा. ही जी सुसंधी आहे बायपासची ती मिळाली. आत वसती ईश्वराची चैतन्य रूप उजळते. चैतन्य सत्संग मंडळ. आत वस्ती ईश्वराची चैतन्य रूप उजळते. भास नाही, दैन्य नाही, लख कांती उजळते. कांती उजळते.
कशाला देहाच्या चितेचे विचार करायचा आहे. आपली कांती उजळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याबरोबर मी माझ्या स्वतःला कमी न लेखता माझ्यामध्ये भगवंत आहे असं म्हटल्याबरोबर त्यागिले जर जगमनाने दूर नाही देव हा आत रमला जीव तर सुसंधीही करी पहा आतवस्ती ईश्वराची चैतन्य रूप उजळते भास नाही दैन्य नाही लख कांती उजळते. शेवटी समर्थांची ओवी मी मौनी म्हणता भंगले मौन जैसे मी मौनी म्हणता भंगले मन जाऊ आता मौन्य न भंगावे करून काहीच न करावे असून निशेष नसावे विवेक बळे. आता मी जे हे काही बोललं ते मी बोललीच नाही, जे मी काय करते ते मी केलंच नाही, कारण आत असलेला ईश्वरच सगळं करतो हे एका भक्ताला जर कळलं तर ही सुसंधी सागल्याबरोबर भास नाही दैन्य नाही लख कांती उजळते. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनम न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय जय